गावात यात्रेला जाणार आहे। संध्याकाळचे 6:30-7 वाजले। याच्यावर नीट दिसत नाही, आरसा नीट पुसलेला नाही, पण ठीक आहे। गाव आहे ना, गावाला काय जे ते यात्रेसाठी निघतंय। संचालक मंडळाचे अतिशय वेगवान पद्धतीनं काम करण्याची यांची असणारी पद्धत निश्चितपणानं भगवान श्री हरेश्वर महाराजांच्या या प्रांगणामध्ये भर घालण्याचं, या प्रांगणाचं वैभव वाढवण्याचं स्वयंभू श्री हरेश्वर भगवान देवस्थान ट्रस्ट मंदिरात जाण्याआधीच मला माझी मावशी, मामी, परत माझ्या 2 मावश्या, एकच मावशी नाही आणि एक आजी भेटली। मावशी मला बोलली की पटकन आपला एक फोटो घे, म्हणून फोटो घेतला पटकन। आणि हे बघा मंदिर कसं भारी मस्त सजवलं आहे। लोकांची तुम्ही गर्दी तर पाहूच शकत असाल, खूप मस्त। म्हणजे मला असं वाटतं की लोक उत्सवाला फक्त एकमेकांना भेटण्यासाठी येतात आणि हरेश्वराचं दर्शन घेण्यासाठी। त्यात पण तुम्ही ही गर्दी बघताय। ही जी लाईन लागली होती ती हरेश्वर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी लागली होती, जे ते एकमेकांना भेटत होतं। आणि आमच्या गावी पद्धत आहे की जो पण कुणी भेटेल एकमेकांना तो पेढे वाटेल। मग ते प्रत्येकजण येऊन प्रत्येकाच्या हातात पेढे देत होते। बघा प्रत्येकाच्याच हातात पेढे आहेत। आणि मी बघत होते, म्हटलं नक्की कशी दिसते, सगळे लोक तोंडाकडे बघतात। तेवढ्यात देवाची पालखी आली। म्हणजे 4 किंवा 5 वाजता मिरवणूक निघते। मी जरा लेट पोहोचले होते, त्याच्यासाठी मला ती मिरवणूक बघता नाही आली। पण मागे ढोल, बायका डोक्यावर तुळस हातात घेऊन असतात, बरंच काय काय असतं। मला एवढं डिटेलमध्ये सांगता येणार नाही। त्या दिवशी मी तुला युट्यूबमध्ये लाईव्ह पाहिलं, इशू आणि मी पण इशू। येस त्याच्यानंतर माझ्या मावश्या आणि माम्या माझ्यासाठी थांबल्या होत्या, का तर आम्हाला जेवायला जायचं होतं। पण त्यांचं म्हणणं होतं मी एकटी कशी जाईल, म्हणून त्या मला जेवायला घेऊन गेल्या। इकडे अशी सगळी खाली पंगत बसलेली असते, ज्याने त्याने प्लेट्स घेऊन यायच्या आणि जेवायला बसायचं। तिकडे प्लेट्स धुण्याचं असतं, तिकडे आपण स्वतःच्या प्लेट स्वतः धुवायच्या असतात। आणि जेवणाचा मेन्यू असतो आमटी आणि भाकर। माझ्या मामीला मी सांगितली होती की भाकरी चुरायला मस्तपैकी आता त्याच्यावर आमटी घ्यायची आणि खायचं। मामीला म्हटलं होतं की एक घास तुम्ही मला भरवा आणि एक घास मी तुम्हाला भरवेन। तर मामी हसत होती व्हिडिओमध्ये बघून। ती बोलते बापरे लोक काय म्हणतील हे पाहिल्यावर, आपल्या घरचे तर सगळ्यात पहिले काय बोलतील। मी तिला बोलले काही नाही कोणी बोलत, तुम्ही फक्त भरवा। ती बोलते असं लग्नात भरवल्यासारखं वाटतं हे सगळं। मी म्हटलं काही नाही होतं, आयुष्यात थोडीफार मजा तर केलीच पाहिजे। मग पटकन त्यांनी मला भरवला आणि मी त्यांना भरवला आणि गप्पा मारत मारत आम्ही खाल्लं। आणि हे करून झालं मामी मला म्हणते आता बंद करा प्लीज पटकन। ओय पिल्लू, हाय ओय सुंदर मावशी। नंतर थोड्या वेळ कीर्तन ऐकलं आणि त्याच्यानंतर मी, माझ्या मामाची 2 मुलं आणि माझा भाऊ आम्ही गप्पा मारत बसलो, कारण किती वेळ कीर्तन ऐकणार ना। आणि म्हटलं की बऱ्याच दिवसानंतर ह्या दोघांची पण भेट झाली आहे। मग मी, माझा भाऊ आम्ही सगळे गप्पा मारत बसलो आणि थोड्या वेळात घरी जायला निघायचंच होतं। त्याच्यामुळे म्हटलं की आता चला सगळ्यांना बाय बाय करावं आणि निघावं। अय कृष्णा बाय। बाळा इथूनच चालायचं का तिकडून जायचंय? मम्मी म्हणली तिकडे कीर्तन आम्ही
इथनं जायला जागा नाही पुढं वरून उडी टाकून जायला लागतं बाय उडी टाकून जायला लागतं हा कृष्णा पेप्सी